हाय हॅलो नमस्ते सर्वांना, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आहे धनत्रयोदशी, तर तुम्हाला सर्वांना माझ्याकडनं धनत्रयोदशीच्या खूप खूप शुभेच्छा. तर काम वगैरे सर्व आवरून आता आम्ही आलो आहे कपडे घेण्यासाठी कोकण. तर लास्ट इयर पण आम्ही इथे चालू होतो मुलांना कपडे घ्यायला. तर इथे येताच पहिलं आम्हाला आमच्या देवबाप्पांचं दर्शन झालं. ओम नमः शिवाय का. आम्ही मागच्या वेळेस पण इथे चालू होतो कपडे घ्यायला, मागच्या दिवाळीला. हां, तेव्हा बोलली होती तुम्हाला. देव बाप्पा बघ आपले. हो, 3 आठवडे बंद आहे. गेलो होतो आम्ही आता ह्या सोमवारी गेलते ना मी. नंबर लागला होता. हां, मंगळवारी. सोमवारी रात्री गेलो, मंगळवारी नंबर लागला. काय गर्दी नव्हती? मंगळवारी गर्दी नव्हती का? म्हणजे 400 गाड्या होत्या मंगळवारी पण. हां, मंगळवारी येण्याचा प्रयत्न केला पण इकडं म्हटल्यानंतर जर विचार केला 2 दिवसात दिवाळीचं सीझन आहे. हां, त्याच्यामुळे परत थांबून गेलो. छान आहे. मस्त आहे. फोटोमध्ये पाहिलं असतं करतो का ट्राय करतो आवडला ना? ट्राय करून बघ ना. आपलं आवडलं आवडला ना बेटा? खरंच आवडला ना? फोटोमध्ये दिसतं तसंच. ट्राय करून बघ आपण, बघ कसं दिसतं. ते मध्ये जा पाहिजे तर हे इकडे ट्रायल रूम आहे बघ. जा पॅन्ट घालून ये, शर्ट बाहेर येऊन घाल. जा पॅन्ट आतमध्ये घालून ये ना. अरे वर चोरी इकडे इथे टाइम नको लावू, मागच्या टाइम लावतो. तर फायनली हा ड्रेस आम्ही सिलेक्ट केला आहे कोकोसाठी या दिवाळीला. काढ सेट काढ लवकर. छान दिसतो पाठीमागे. कोण बोलला? ड्रेस छान दिसतोय. मला अर्धच पाहिजे. तर हा बघा हँडसम बॉय किती छान दिसतो आणि लाजतोय पण. आणि ड्रेस घेऊन आता आलो आहे आम्ही किराणा करण्यासाठी. जे की दिवाळीला फराळ करायचं आहे ना, त्याचं आता इथे किराणा घ्यायचा आहे. आता इथे आल्यावरती आम्ही किराणा केला. तर आता केली आहे आम्ही दिवाळीच्या फराळाला सुरुवात. आणि आता आम्ही इथे शेव करणार आहे. त्यासाठी इथे लसूणची पेस्ट करून घेतली आणि बेसन पीठ घेतलं आहे. त्यामध्ये टाकली अजवाईन पावडर, धना पावडर टाकली, जिरे पावडर टाकली, आता हे लाल तिखट टाकले. आपल्याला लाल शेव करायची, पिवळी नाही करायची. मीठ टाकलं आणि व्यवस्थित मिक्स करून घेत आहे आता मम्मी इथे. मीठ टाकून चांगलं मिक्स करून घेतलं. तेल चांगलं गरम करून घेतलं आणि त्यामध्ये मिक्स केलं. अद्रकची जी पेस्ट केली होती ती गाळून घेतली. काय रे सोरा कुठे? खरं सांग, मला कॉल आला होता. कॉल काय म्हणता? हां, ते मी गेलते, मला म्हणे घेऊन जाईन. मी तिथं ठेवून आली परत बोलता बोलता. काचेची बरणी कुकू आता फुटली असते ना. गरम सांगतच नाही, असं स्वतःच उद्योग करतो का मीठ द्या का काही. टेस्ट करू म्हटलं. ती भाजी शेवची शेव एवढं दाट नाही का. माझ्या त्याच्यापेक्षा बारीक आहे, त्याची बारीक अजून दोन साईड बारीक आहे. आणि मला काय माहिती तुम्हाला शेव करायची. अजून टाकून घेऊ का? जास्त बसत टाकून घेऊ का अजून?
ते तुमचं कारपट झाली होती म्हणून नको टाकू आता ही होते मी म्हणतो मी म्हणतो म्हणजे हे नाही केलं पाहिजे तुझ्या अंदाजानुसार कशा बस धर काय एका खांबाय मी टाकायला लय फुलं नको बरोबर धर नाही होईल बा हे होईल घाट झाल्यावर खिसळ आली त्याला मग कडकपणा नाही असा नको ते कडकपणा दात गेले हं? दात गेले अरे ते मी काय करते जर एकच बसवायचं नाही बघा. सांगा मला. मी पण घामावून झाले बघा. मला लई शिव राहिली. ते तिथं बसले ना गॅस समोर. एवढ्या वेळात शेव होऊन चिवडा व्हायला पाहिजे होता. जाऊ दे आता काय एखादं दिवस कसं काय उशिरा दिलं हां तर मम्मी शेव काढत आहे तोपर्यंत मी आता कालची जी रांगोळी आहे ती झाडून काढली, लादी पुसली आणि आता नवीन रांगोळी काढते. अरे गॅप द्यायचा होता गॅप. सांगतो मी. चला तर आता माझी रांगोळी वगैरे काढून झाली. आता चिवडा करण्यासाठी मी खोबरं व मिरच्या कापून घेते. तेल गरम करून घेतलं. कढीपत्ता अजून मिळाला त्याच्यात टाकला नाही कढीपत्ता. तर चिवडा करण्याआधी ज्या लाया आहेत ना त्या चाळून घेतल्या आणि त्यामध्ये आता मम्मीने चिवडा मसाला टाकला, हळद टाकली. तोपर्यंत इकडे शेंगदाणे पण फ्राय होत होते. तर खूप जास्त असे फ्राय नाही करायचे, नाही तर ते करपले जातात. नॉर्मल कलर चेंज ब्राऊन कलर झाला की मग ते चिवड्यामध्ये टाकायचे. चला तर शेंगदाणे फ्राय झाले आणि आता त्याचमध्ये खोबरं पण आता टाकतोय गरम करायला. परतून घ्यायचं, शेंगदाणे परतून घेतले डाळ्या. तर हे बघा असं होईपर्यंत खोबरं फ्राय करायचं, ब्राऊन कलर येईपर्यंत. चांगला ब्राऊन कलर आला का मग छान टेस्ट येते. जास्त करपलं पण नाही पाहिजे आणि कच्चं पण नाही राहिलं पाहिजे. लालसर करून घ्यायचं. मला खोबरं पण आता गरम झालं. त्याच तेलामध्ये नंतर डाळ्या पण टाकल्या. डाळ्या पण आता आपल्याला चांगल्या फ्राय करून घ्यायच्या आहेत. तर डाळ्या पण चांगल्या आता परतून झाल्या तर त्या पण आता चिवड्यामध्ये टाकल्या. त्यानंतर त्यामध्ये मिरच्या टाकायच्या आणि मिरच्या टाकलं की लगेच मीठ टाकायचं. मीठ टाकलं का मिरची अशी खायला तिखट खायला तोंडात गेल्यावर तिखट नाही लागत. तर मिरची चांगली फ्राय झाली की त्यामध्येच कढीपत्ता टाकायचा सोबतच. कढीपत्ता सुद्धा कडक होऊन द्यावा लागत. तर चिवडा आता रेडीच झाला आहे. त्यामध्ये पिठी साखर टाकली. आता पिठी साखर टाकली की चिवड्याची जी टेस्ट आहे ती खूप छान होते. असं तिखट गोड चिवडा लागतो मस्त. आणि सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. शेव टाकायची परत काय थोडी शेव टाकायची. एक मिनटं. ती झाड काढली होती पण टाकून दिली. शेव तुला खायची का जर मामीने केली होती ती. थांब मम्मीला सांगते जातो. सांगायची काय गोष्ट आहे टाकू लागेल. अरे एक मिनटं कोको. तर आता धनत्रयोदशीची पूजा मांडत आहे मी इथे. तर बाहेर रांगोळी पण काढली होती मी, पण मुलांनी ते रांगोळी पण पुसून टाकली. आणि तुळशी वृंदावन आहे तिथे पण मी रांगोळी काढली, दिवाबत्ती वगैरे केली. हा आहे इथला नाईट व्ह्यू. आणि पूजा करून घेतो आता. आला भेटू पप्पाला दाखवलं का डोळा तो ऐक ना तो मोबाईल नाही काय म्हटले का लेखी पण नको आपण हा? कुठली
तर हा 2 दिवसांचा व्हिडिओ आहे. धनत्रयोदशी आणि त्याच्या दुसऱ्या दिवसाचा व्हिडिओ आहे. दोन्ही मिक्स केलेत मी. पुढे नको वाटतंय लहान मुली झाली ती कुठे नको असं म्हणते. आणि करंजा पण करून झाल्या. आता इथे आम्ही करंजा तळतोय. तर करंजा तळून झाल्या. आता चला ताईंना विचारते कशा झाल्या. तर करंजा वगैरे सर्व करून झालं. आता आम्ही इथे बेसनचे लाडू करणार आहे. त्यासाठी मम्मी पीठ मळून घेत आहेत. काय पिठाची गाठी किती चालली तू? तर बेसनाचे लाडू करण्यासाठी आधी पीठ मळून घेतलं, नंतर त्याच्या पुऱ्या केल्या आणि आता त्या पुऱ्या तळून घेतल्या. पुऱ्या तळून झाल्यावरती त्या मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायच्या. पाक बनवायला ठेवलाय. टीव्ही मध्ये जातो का? काय काय मग नवीन तर लाडू करण्यासाठी ज्या पुऱ्या केल्या होत्या त्या मिक्सरमध्ये बारीक केल्या आणि साखरेचा पाक बनवला. आता ते व्यवस्थित मिक्स करून घेत आहे. त्यामध्ये काजू बदाम ड्रायफ्रूटची पेस्ट वगैरे टाकली, ज्याने फ्लेवर छान येतो. वेलची वगैरे सर्व कूट करून त्यामध्ये मिक्स केलं. करते मी. पुढे बघायची टेकला कशा कर तू कसं कर. उघडा ठेवा बरं का. एक एक म्हणू एकाच याच्यात जास्त लिहायचं काहीच नाही. प्रत्येकाला म्हणू तर आता इथे निलूताई लाडू बनवत आहे. याला काय वेळ नाही लागत आहे ना. सागर दाजींचा बर्थडे होता, मग आम्ही थोडंसं बर्थडे सेलिब्रेशन पण केलं. हात खाली कर. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे